गुड मॉर्निंग गाइज. कॅमेरा ऑन करा सर्वांनी. लॅपटॉपवर जॉईन करा सर्वांनी. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं गाईज? डेली डायरी. डेली डायरी तुम्ही काय करताय? टाईप करून पाठवताय. ओके, तसं करायला लावलं होतं का? नाही, हाताने लिहायचंय, प्रिंट काढायची आणि हँड नोट्स. ओके, म्हणजे जे जे वर्क केलं तुम्ही ते कसं लिहायचंय? पेनानी. ओके, खास करून ऑनलाईन वाले. आणि तुमची सही घ्यायला तुम्हाला ज्यावेळेस साईन पाहिजे त्यावेळेस आम्ही कॉलेजला येऊ आणि साईन देऊ. ओके, सो ते ग्रुपवरती कोणीच पाठवायचं नाही. सेकंड थिंग, पर्सनल मेसेज कोणीच करायचा नाही. ड्राईव्हची लिंक ग्रुपवरती टाकायची सर्वांनी. ओके, आवाज येतोय ऑनलाईन वाले? यस सर. Yes, sir. Sir. काय काय करशाल? डेली डायरीचा जो रिपोर्ट आहे तो हाताने लिहायचा, देन ग्रुपवरती टाकायचं आणि प्रोजेक्टचे टायटल तीन तीन पाहिजे मला. ओके, लवकरात लवकर सबमिट करा प्रोजेक्टचे टायटल तीन तीन गाईज. पुन्हा पुन्हा सांगायला नका लो. ओके, काय सर बघितलं प्रोजेक्टरला? एक्सक्यूज मी सर. हा, सर प्रोजेक्टचे नाव कॉलेजमधून आम्ही एक एक म्हणजे सरांना विचारतो एचओडी सरांना. त्यांना दिलेले नाव ते बोलले त्याच्यातून एक नाव देणार आम्हाला प्रोजेक्टसाठी. काय म्हणतो? आवाज नाही, सॉरी. सर कॉलेजमध्ये नाव दिलेले आहे हा, प्रोजेक्टचे. ते ओके त्याच्यामधून आम्हाला एक नाव फिक्स करून देणार प्रोजेक्टचं. ओके, तीन तीन नावं सबमिट केले तुम्ही? हो हो, कॉलेजमध्ये केलेले सबमिट एचओडी सरांकडे. ते बोलले त्याच्यातून एक देणार आहे. गुड, इकडे पण तीन सबमिट करायचे कंपनीला पण. ओके, कंपनीला पण का? तेच हो. करून सबमिट तसे. हा, त्याचे सिनॉप्सिस वगैरे रेडी करून मग सबमिट करायचे. ओके ऍब्स्ट्रॅक्ट ओके असतो चालेल. माहिती ना? ऍब्स्ट्रॅक्ट आणि सिनॉप्सिस क्रिएट करायचा आणि सबमिट करायचे. ओके, काय बघितलं काल आपण? कन्स्ट्रक्टर. काय असतं कन्स्ट्रक्टर? स्पेशल स्पेशल मेथड, स्पेशल मेंबर मेथड. करेक्ट. अजून? Used to create object. नेम ऑफ कन्स्ट्रक्टर इज सेम एज क्लास नेम. अजून? Inheritance. हा, Constructor has no return types. आवाज लाऊडली. यस, बोला. Constructor has no return types. करेक्ट. कन्स्ट्रक्टर हॅज नो रिटर्न टाइप. गुड. अजून? सेम एज अ मेथड. ओके, Execute automatically when object is created. कन्स्ट्रक्टर कॉल Execute. when ऑब्जेक्ट इज क्रिएटेड ऑटोमॅटिकली. करेक्ट. गुड. ओके, अजून काय बघितलं आपण? इनहेरिटन्स. काय असतं इनहेरिटन्स? पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी चाइल्ड क्लास मध्ये आपण काय करतो? एक्वायर करतो. करेक्ट. त्याचे एक्झाम्पल पण बघितले आपण. गुड. समजलं सर्वांना? कोणते कोणते बघितलं ते? Multi-level. तुम्हाला भाग करायला लावलं. करेक्ट. एक्झाम्पल केलंय सर्वांनी? ओके, इनहेरिटन्स मध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? सो काय काय बघितलं गाईज आपण?
स्क्रीन दिसते सर्वांना? नाही सर. कन्सेप्ट मध्ये काय काय बघितलं आपण? क्लास, एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही गाईज. ओके, क्लास, then object, then Constructor. constructor, then Inheritance. inheritance, then ओके. सो ही कन्सेप्ट समजले सर्वांना? क्लास म्हणजे काय असतो? कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन, करेक्ट? ऑल्सो क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल, मेथड्स, ऑब्जेक्ट, कलेक्शन, सॉरी, कन्स्ट्रक्टर, करेक्ट? कलेक्शन पण असं जातं. ओके, बट ते पुढे बघायचं तुम्हाला. ओके, ऑलरेडी रेकॉर्डिंग LMS वरती भेटून जातील तुम्हाला. कशावरती? LMS वरती. ओके, रेकॉर्डिंग ऑलरेडी ऑन आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे काय आहे? यस, नेक्स्ट काय आहे? Polymorphism. So what is meant by polymorphism? Poly means many and morphism means form. So one person behave like many forms, correct? So one method behave like many forms. It is called polymorphism. One thing having many forms. One thing having many forms. त्याला काय म्हणायचं? पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं होतं? वन पर्सन, फॉर एक्झाम्पल मी आहे. मी क्लासरूम मध्ये आलो, काय असतो? ऍज अ टीचर किंवा ऍज अ ट्रेनर, करेक्ट? घरी गेल्यावर काय आहे? एक सन किंवा एक हजबंड, करेक्ट? ऍट होम. देन ऑफिस मध्ये काय आहे? एम्प्लॉई इन ऑफिस, एकच माणूस आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पर्सनॅलिटी आहे, वेगवेगळा फॉर्म माझा, करेक्ट? देन बँक मध्ये गेल्यावर काय आहे? ऍज अ कस्टमर. तो दुकानात गेल्यावर काय? ऍज अ कस्टमर. समजतंय का? वन पर्सन बिहेव लाईक मेनी फॉर्म, त्याला काय म्हणायचं? पॉलिमॉर्फिझम. गेले एक्झाम्पल, डेफिनेशन लिहिली आहे. वन थिंग हॅव्हिंग मेनी फॉर्म. रिअल लाईफ एक्झाम्पल काय लिहिशाल? वन पर्सन कॅन बी फादर ऍट अ होम, एम्प्लॉय इन ऑफिस, customer in a bank, and teacher in a classroom. Same person,
different role. This is called polymorphism. This is called polymorphism. समजतंय guys? फॉर एक्झाम्पल जर करायचं ठरलं, हे काय गाईज, काय लिहिलंय मी, ऍड मेथड आहे, करेक्ट. 10 20 पास केलंय, करेक्ट. सपोज मी असंच लिहिलं, सेम मेथड नेम 10 20 30 मेनी फॉर्म्स, करेक्ट. सपोज असं पण लिहू शकतो आपण, 10 20 5 5, ओके, किंवा 9, ओके. सो एकच मेथड ऍड नावाची, डिफरंट डिफरंट फॉर्म आहे, याला काय बोलता, पॉलिमॉर्फिझम. सो सेम मेथड नेम डिफरंट फॉर्म, गेले सेम मेथड नेम डिफरंट फॉर्म. एक्झाम्पल द्या. हे एक्झाम्पल द्या ऍडचं. सेम मेथड नेम डिफरंट फॉर्म. टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. तो एक काय आहे, कंपाइल टाइम, करेक्ट. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. सेकंड काय आहे, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम. ओके. टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम कोणते, कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम अँड रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल काय आहे, बोला. मेथड ओव्हरलोडिंग. मेथड कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम कसं अचीव करतो आपण, अचीव युजिंग मेथड ओव्हरलोडिंग. आणि रन टाइम कसं अचीव करतो आपण, मेथड ओव्हररायडिंग. तो आपण वन बाय वन बघूया. ओके. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, सेम मेथड नेम डिफरंट पॅरामीटर. सेम मेथड नेम डिफरंट पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल आपण जे बघितलं ते आपण डायरेक्ट एक्झाम्पल करूया, सो तुमच्या लक्षात येईल. सपोज we can create a calculator. बनवलाय का कॅल्क्युलेटरचा, calculator डॉट जावा. ओके. Already I have class as the calculator. So calculator demo.
क्लास क्लास कॅल्क्युलेटर डेमो. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, मेथड आहे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, आपली मेन मेथड. ओके, मी सिंपल तिथे क्लास क्रिएट केला, क्लास कॅल्क्युलेटर. ओके, क्लास कॅल्क्युलेटर आणि त्यामध्ये सिंपल मेथड लिहिली आपली, कोणती, वाईड ऍड. ओके, तिथे काय घेतलं, इंट ए कॉमा इंट बी आणि सिंपल प्रिंट केलं, काय, ऍडिशन ए प्लस बी. ओके, देन माझ्याकडे सेम मेथड आहे, काय काय मेथडचं नेम, वाईड ऍड, मेथड नेम सेम. ओके, आणि पॅरामीटर आहे काय, पॅरामीटर इंट ए कॉमा डबल बी. ओके, सॉरी कन्फ्युजन होईल ना, आता मला इंट बी कॉमा इंट सी. ओके, देन आता काय करायचं, आपला हे मेथड कॉल करायचं आहे. तर काय करायला आहे, सर्वात पहिले कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला आहे, करेक्ट, आणि त्या मेथड काय करावं लागतील, कॉल करावं लागतील. आपण काय केलं, कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऍड मेथड कॉल केला. इथं 2 व्हॅल्यू दिल्या, इथं 3. या टायमिंगला कोणती मेथड कॉल होईल, ही वाली. समजतंय, ऑनलाईन वाले काही समजतंय का. सो कंपाईल टाइमला काय करता येते, डिसाइड करते कोणती मेथड कॉल करायची, कधी, कंपायलेशनच्या टायमिंगला. ओके, आलंय, ऍडिशन 8 आणि 10 काय पास केलं आपण, 5 3 2, करेक्ट. याला काय बोलायचं, मेथड ओव्हरलोडिंग. करेक्ट, मेथड ओव्हरलोडिंग घेऊन.
तो झाल्यावर सांगा. वाईड काय गाईज? रिटर्न टाईप कशाचा? मेथडचा. तो काय आहे? सेम आहे बघा बरं का. मेथड नेम आणि रिटर्न टाईप सेम पाहिजे. पॅरामीटर डिफरंट असेल तर चालतं. ओके. इथं असं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल मी अजून एक पास केलं. कॅल्क्युलेटर ऍड काय 5, 3.2, 7. सो यासाठी हे ऍक्सेप्टेड आहे का व्हॅल्यू? नाही. करेक्ट. सो मला काय करावं लागेल? इथं मेथड लिहायला आहे त्यासाठी. काय? वाईड ऍड काय माझ्याकडं इंट ए कॉमा डबल बी आणि इंट सी. ओके. हा ऍक्सेप्टेड होता का? तर मी व्हॅल्यू काय पास केली 3.2 म्हणजे डबल किंवा फ्लोट. ओके. तर मी सांगितलं टाईप डबल. ओके. याला पण काय बोलता? मेथड ओव्हरलोडिंग. करेक्ट. सो म्हणजे याच्यामधले जे पॅरामीटर आहे ते डिफरंट असू शकतात. करेक्ट. पॅरामीटर काय असतात? नंबर ऑफ पॅरामीटर किंवा टाइप्स ऑफ पॅरामीटर. हॅलो. हा. ओके. ओके गाईज. काय इंट ए डबल बी आणि इंट सी घ्यायला नंबर ऑफ पॅरामीटर काय काय चेंज असू शकतं? नंबर ऑफ पॅरामीटर और टाइप्स ऑफ पॅरामीटर. बट त्याचा रिटर्न टाइप काय आहे? मेथडचा सेम. व्हेरिएबलचा रिटर्न टाइप चेंज होऊ शकतो. ओके. डेटा टाइप बोलतो आपण त्याला. समजलंय का? समजलंय सर्वांना? गाईज ऑनलाईन वाले समजलंय का? अरे यस नो. Yes, Yes, sir. sir. सो काय काय गोष्टी व्हॅलिड लक्षात आलं? ते पाहिजे ते लिहून देतोय बघा. ऍड इंट कॉमा इंट हे पण अलाउड आहे. सपोज ऍड इंट कॉमा इंट. ओके. असं पण चालतं. किंवा ऍड डबल कॉमा डबल. ओके. बट इनव्हॅलिड कसं असेल? रॉंग कसं असेल? सपोज इंट ऍड इंट ए इंट बी आणि असं लिहिलं तुम्ही वाईड ऍड इंट ए कॉमा इंट बी. हे काय आहे? रॉंग आहे गाईज. ओके.
काय आहे रिटर्न टाईप काय आहे डिफरंट आहे असं याला का कोणती केस आहे इनव्हॅलिड लिहून घ्या सर्वांनी कन्फ्युजन होतं मुलांचं इथे काय केलं फक्त मी ओनली रिटर्न टाईप चेंज केला पण ते इनव्हॅलिड केस आहे अशी लिहायचं नाही बघ करून बघायचं काय बघा सपोज हेच एक्झाम्पल तुमच्याकडं ही मेथड नाहीये ही व्हॅल्यू पण नाहीये ओके आता इथं काय केलंय तुम्ही ओके आणि इथं दोनच व्हॅल्यू पास केल्या ओके इथं काय केलंय तुम्ही वाईट प्रिंट आणि इथं असं लिहिलं रिटर्न ए प्लस बी काय आहे इनव्हॅलिड आहे रन करून बघायचा एरर दाखवतोय ऑलरेडी डुप्लिकेट मेथड ऍड ओके तर इथं काय द्यायचं वाईड आणि रिटर्न ओके ओके लिहिले एक्झाम्पल हे काय आलं कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम सो नेक्स्ट पार्ट काय आहे मेथड ओर रायडिंग तर मेथड ओर रायडिंग कसं असतं आपण काल एक एक्झाम्पल बघितलं आठवतं का मेथड ओर रायडिंगचं मेथड काय केली ती ओव्हर राईड केली होती करेक्ट मेथड ओव्हर रायडिंग कशी अचीव करतो आपण आणि हे काय असतं विशेष म्हणजे हे सेम क्लासमध्ये मेथड काय आहे मेथड ओव्हरलोडिंग काय आहे सेम क्लासमध्ये काही वर्ड लिहून घेत चला तुम्हाला इंटरव्ह्यू सांगायचे 100% विचारला जाणार क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन व्हॉट इज मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हर रायडिंग किंवा व्हॉट इज मीन बाय कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम किंवा व्हॉट इज मीन बाय रन टाइम पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय पॉलिमॉर्फिझमचे दोन टाईप प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल रन टाइम पॉलिमॉर्फिझम कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय मेथड ओव्हरलोडिंग आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय मेथड ओव्हर रायडिंग ओके मेथड ओव्हरलोडिंग ही सेम क्लासमध्ये केली जाते मेथड ओव्हर रायडिंग ही डिफरंट क्लासमध्ये कशी करायची आपण ते बघूया ओके इथं आपण एक्झाम्पल असते डायरेक्ट मेथड ओव्हर रायडिंग डेमो डॉट जावा ओके सपोज आपण काल एक्झाम्पल घेतलं तेच घेऊया क्लास ॲनिमल करेक्ट म्हणजे साऊंड मेथड आहे ओके देन क्लास डॉग एक्सटेंड ॲनिमल आपण काय केलं याच्यामध्ये मेथड ओव्हरराईड केली साऊंड ओके काय आउटपुट येईल कसं जावं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल बोला बरं फास्ट मध्ये बोला इनहेरिटन्स समजलं तुम्हाला ऑब्जेक्ट कसं क्रिएट करावं लागेल गाईज डॉगचा करेक्ट Dog.
ओके, काय आहे आउटपुट? डॉगी डॉग बार्क किंवा ओके, घ्या लिहून. ओके, ऑनलाईन आले आणि ऑफलाईन आले, सर्वांनी लक्ष द्या. सर्वांनी तुमची जी फी आहे त्याची तुम्हाला QR कोड मेसेज भेटलेला आहे. फुल पेमेंट पेड करायचं आहे. ओके, सर्वांना समजलंय का? कोणाला काही डाऊट असेल तर आकाश सरांना कॉल करायचा. ओके, झालंय लिहून. तो समजतंय? सेम मेथड डिफरंट बिहेव, म्हणजे डिफरंट वेने बिहेव करते. करेक्ट. पहिली काय होती? साऊंड. पण दी अॅनिमल मेक अ साऊंड. करेक्ट. आणि नंतर काय आहे? डॉग बार्क. मेथड नेम काय आहे? साऊंड आहे. करेक्ट. याला काय बोलतो? मेथड ओव्हर रायडिंग. रिटर्न टाईप पण काय आहे? सेम. मेथड नेम सेम. ओके, समजलं की एक्झाम्पल सर्वांना? ओके, हे लिहून घेतलं. आउटपुट लिहिलं सर्वांनी? ऑनलाईन वाले झालंय तुमचं वालं? हो सर. तर मला सांगा, आपल्या याला अशी एक पद्धत आहे. करेक्ट. काय आहे? ॲनिमल. हा काय आहे? रेफरन्स क्लास. काय आहे? दिसतंय का रे? दिसतंय का तुम्हाला? ऑनलाईन आलं तुम्हाला दिसतंय का? हो सर, दिसतंय. ओके, थोडे झूम इन केलंय. सो ॲनिमल काय आहे?
आपला पॅरेंट क्लास आहे. ओके, आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि कन्स्ट्रक्टर कोणता दिलाय, ॲनिमलचा. ओके, बट कॉल करताना हे बघा इथे काय केलंय, डॉग डॉग न्यू डॉग. ओके, आणि नंतर ॲनिमल डॉट साऊंड आणि डॉग डॉग डॉट साऊंड. त्याला काय बोलता, डायनामिक मेथड डिस्पॅच. काय बोलता, डायनामिक मेथड डिस्पॅच. इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारता, पॅरेंट क्लासचा जर ऑब्जेक्ट क्रिएट केला, आपल्याला पॅरेंट क्लासची मेथड ओव्हरराईड करायची आहे, म्हणजे तीच प्रिंट करायची आहे. तर काय येईल, काय करावं लागेल तुम्हाला, पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल आणि चाइल्ड क्लासचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. सो ॲनिमल डॉट साऊंड ने आपण म्हणजे डायरेक्ट ॲनिमल डॉट साऊंड कॉल केला तर काय होईल, ॲनिमल मेक साऊंड डॉग मेथड ओव्हरराईड होईल की तर नाही. करेक्ट. हे बघा रन करून जाऊ का, ओके. रन करताना ते त्याचा प्रॉब्लेम होतो, फाईल घेतली. ओके, प्रोग्राम मध्ये काय प्रॉब्लेम नाही. वेळेवर सर्वांनी त्याला काय बोलायचं, डायनामिक मेथड डिस्पॅच. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, अजून ही पद्धत लिहून घ्या म्हणून सांगतो अजून. सो याला काय बोलता, ॲनिमलला मग काय बोलायचं, रेफरन्स क्लास. काय बोलायचं, रेफरन्स क्लास ऑब्जेक्ट. असं पण लिहू शकता, ॲनिमल ॲनिमल इक्वल टू न्यू डॉग. समजतंय का, काय ऑब्झर्व करू शकता, ॲनिमल ॲनिमल इक्वल टू न्यू डॉग आणि डॉग डॉट साऊंड. त्याला पण काय बोलायचं, डायनामिक डिस्पॅच मेथड. डायनामिक आहे ना, डॉग ची ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण ॲनिमलची मेथड कॉल करतोय. डायनामिकचं मिनिंग माहिती आहे तुम्हाला, हा, आणि कधी ठरवतोय, ऍट रन टाइम. कधी डिसाइड करता येते, रन टाइमला काय कॉल होतोय, का तो ऑब्जेक्ट कधी कॉल होतोय, जेव्हा आपण रन करतो तेव्हा.
समजलं गाईज? मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग कडे होते सेम क्लासमध्ये, मेथड ओव्हर रायडिंग कुठे होते? डिफरंट क्लासमध्ये, पॅरेंट आणि चाइल्ड मध्ये म्हणायचं, करेक्ट? आणि मेथड ओव्हरलोडिंग कधी होते? कंपाईल टाइम. मेथड ओव्हर रायडिंग कधी होते? रन टाइम. पॅरामीटर काय असतात मेथड ओव्हरलोडिंग मध्ये? सेम. मेथड ओव्हर रायडिंग मध्ये, सॉरी, मेथड ओव्हरलोडिंग मध्ये डिफरंट, आणि मेथड ओव्हर रायडिंग मध्ये काय असतात? सेम. पॅरामीटर काय असतात मेथड ओव्हर रायडिंग मध्ये? सेम. काही फक्त डिफरंट क्लास मध्ये असेल. ओव्हरलोडिंग काय होते? फास्टर, आणि हे काय आहे रायडिंग मध्ये? डायनामिक. झालंय घर लिहून? ऑनलाईन झालंय का? येस सर झाले. से समथिंग, यस, नो. Yes, sir. भरपूर प्रोग्राम झाले आपल्याकडे आतापर्यंत, आहे ना? ओके. पब्लिक क्लास डेमो, पब्लिक स्टॅटिक वाइड में स्ट्रिंग आर्ग्स. ओके. सपोज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ कशाचा? एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. एरियाचं काय? लेंथ इंटू विड्थ, करेक्ट? आपण दोन मेथड लिहूया त्याच्यासाठी. क्लास एरिया वाइड एरिया इंट ए त्याऐवजी आपण लिहू इंट. ओके, नो प्रॉब्लेम. देन अजून एक वाइड एरिया लेंथ इंटू विड्थ, डबल. रेक्टँगलचा स्क्वेअरचा झाला, रेक्टँगलचा झाला. ओके. आणि तुम्ही काय कराल? ऑब्जेक्ट क्रिएट कराल कशाचा? एरियाचा. कसं करणार गाईज? बोला. एरिया, एरिया इक्वल टू न्यू एरिया, आणि डॉट फाइव. एरिया डॉट एरिया 3.1 कॉमा 1.9. ओके. हे कसलं एक्झाम्पल आहे? कसलं एक्झाम्पल गाईज सांगा सर्वांनी. करेक्ट. कसलं? बोला ऑनलाईन वाले. मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे कशाचं? कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. कशाचं? कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमचं. गुड. समजतंय म्हणजे आता तुम्हाला? घ्या लिहून.
या वीक मध्ये आपल्याला सगळं संपवायचं आहे उप्स कॉन्सेप्ट हा विथ लॉट 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 ऑफ प्रॅक्टिस खूप प्रॅक्टिस करायची उप्स कॉन्सेप्ट वरती काही तुम्ही प्रॅक्टिस करा सिंपल एकदम उप्स कॉन्सेप्ट जर तुम्हाला आले तरच पुढे येणार आहे ओके जो जेवढी उप्स कॉन्सेप्टची प्रॅक्टिस करल तेवढा एंटर तुम्ही किती वर्षाचे व्हा किती एक्सपिरियन्स हवा तुम्हाला उप्स कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन 101% राहणारच तुम्ही फ्रेशर म्हणून जा तुम्हाला मेथड ओव्हर लोडिंग ओव्हर रायडिंग विचारणारच तुम्ही 1+ इयर एक्सपिरियन्स घेऊन जा 2+ घेऊन जा इंटरव्ह्यूला तुम्हाला डायनामिक मेथड डिस्पॅच विचारणारच ओके तुम्ही 3+ इयर एक्सपिरियन्सला जा 4+ ला जा व्हॉट इज मीन बाय पॉलिमॉर्फिझम त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व सांगायचं आहे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय त्याचे 2 टाईप मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय मेथड ओव्हर रायडिंग म्हणजे काय दोन्ही मधला डिफरन्स काय आणि प्रोग्राम करून दाखवायचं लिहून दाखवायचं त्यांना प्रोग्राम सिस्टम वरती रन करून दाखवायचं सिंपल नाही गाईज जमल सर्वांना हंड्रेड अँड 1% क्वेश्चन असेल याच्यावरती विचार करा तुमच्या आयुष्यातले 47 मिनिटं असतात 37 ते 47 मिनिटं त्याच्यामध्ये जर तुम्ही 7 मिनिटं किंवा 4 मिनिटं याच्यावरती घालवले 3 ते 4 मिनिटं घालू शकता त्याच्यामध्ये या क्वेश्चन मध्ये सक्सेस आहे तुम्ही ज्याला 3 ते 4 मिनिटं मी तर ओव्हर रायडिंग सांगता यायला पाहिजे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय सांगता यायला पाहिजे ओके उप्स कन्सेप्टचा क्वेश्चन येतो उपचे पिलर सांगा किंवा उपचे प्रिन्सिपल सांगा किंवा उपचे कन्सेप्ट सांगा ओके किंवा कोणी कोणी डायरेक्ट विचारतं पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय इनकॅप्सुलेशन म्हणजे काय ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय ओके इनहेरिटन्स म्हणजे काय शक्यतो इनहेरिटन्स विचारता नाही जमलं काही तर इनहेरिटन्स विचारता तुम्हाला 3-4 नाही सांगता आलं ओके आणि याचा यूज खूप सारा होतो अजून एखादं एक्झाम्पल बघायचं आहे मेथड ओव्हर रायडिंगचं बघायचं आणखी एखादं ओव्हरलोडिंगचं बघायचंय का ओव्हर रायडिंगचं अरे यस नो यस यस सर ओके हे ओव्हरलोडिंगचं आपण ओव्हर रायडिंगचं बघूया आणखी एखादं सिंपल ओके सपोज क्लास आहे आपल्याकडं कोणता मॅनेजर कोणता क्लास आहे सपोज एम्प्लॉई कोणता क्लास आहे एम्प्लॉई क्लास आहे करेक्ट एम्प्लॉई क्लास मध्ये मेथड लिहिली आपण सपोज वाईड वर्क आणि त्याच्यामध्ये सिंपल प्रिंट केलं काय एम्प्लॉई वर्किंग ओके अजून एखादा क्लास आहे आपल्याकडं क्लास एम्प्लॉई म्हणजेच मॅनेजर पण एम्प्लॉय असतो करेक्ट ना मॅनेजर एक्सटेंड एम्प्लॉई ओके देन मॅनेजरला पण काम असतं ना वाईड वर्क याच्यामध्ये लिहिलं तुम्ही काय आहे मॅनेजर वर्किंग सिंपल आहे मेथड ओव्हर रायडिंग करेक्ट मला एक गोष्ट सांगायची लावून घ्या मी सपोज बरं ठीक एवढं लिहून घ्यायचं आणि काय कराल मी आता बोला
हा कशाचा? मॅनेजर. मॅनेजर डॉट गेले गाईज. झालं का लिहून? ऑनलाईन वाले दिसतंय का तुम्हाला? यस सर. समजतंय का सर्वांना? Sir. यस. ओके. सपोज माझा स्पेलिंग मिस्टेक होता. ओके, मी असं लिहिलं इथं वर्क. वर्क. ओके, आता मला सांगा इथं मेथड ओव्हर रायडिंग होईल का? बोला. अरे बोला. No. नो. करेक्ट का? मेथड नेम डिफरंट आहे. ओके, बट मी माझ्याकडून चुकीने झाली, बाय मिस्टेक. ओके, बट मला काय करायचं, अचीव काय करायचंय प्रोजेक्ट मध्ये मेथड ओव्हर रायडिंग. तो मेथड ओव्हर राईड होईल का? नाही. सो या केस मध्ये काय कराल मी इथं जे बी मेथड मला ओव्हर राईड करायची असेल काय लिहिल मी @ ओव्हर राईड. सो मला इथं काय देतं ते एरर देतं. त्या केसमध्ये काय देतं? एरर. कधी? ज्यावेळेस कंपायलेशनच्या वेळेस आपण कोड लिहित असतो. ओके, गेला एरर. सो मी तिथं चेक करत म्हणजे माझा प्रोजेक्ट मध्ये टाइम होणार नाही. ओके, सो हे ओव्हर राईड काय अनोटेशन आहे? काय आहे? अनोटेशन आहे. ओव्हर रायडिंगच्या वेळेस आपण यूज करतोय बघा. घेऊन @ ओव्हर राईड.
सो कंपाइलर काय करतं, जनरेट अन एरर मेसेज. सो जी मेथड आपल्याला ओव्हरराईड करायची, तर आपण काय लिहायचं, अॅनोटेशन जर लिहिलं तर आपल्याला त्या टायमिंगला समजतं मेथड करेक्ट लिहितोय का, बरोबर आहे की चुकीची. ओके, तिथं आपण सिंपल सिंपल नावं लिहितोय, वर्क, शो, डिस्प्ले. पण अशा असतं का मेथड, नेमकं कसं असतं, कॅल्क्युलेट एम्प्लॉई सॅलरी 2026 या नावाची मेथड असेल. त्याच्यामध्ये आपण काहीतरी मिस्टेक करू शकतो की नाव लिहिताना, कोणी किती स्मार्ट असलं तरी. समजतंय गाईज? सो त्या केसमध्ये काय लिहायचं, @ ओव्हरराईड लिहून ठेवायचं, सो आपण ते करेक्ट नाव लिहितो. छोटासा पॉईंट होता, माहित पाहिजे सर्वांना. ओके, मला खूप लेट समजला होता. हे काय आहे, अनोटेशन आहे, जे आपण स्प्रिंग बूट मध्ये बघणार आहे, सगळा खेळ अनोटेशन वरती असतो. ओके ओके, समजलं मग? घ्या लिहून याच्यावरती असाइनमेंट एकदा, मग आपण नेक्स्ट पार्ट बघू. असाइनमेंट नंबर 1. नाही ना, ते आज लावली मी तिकडे बाय डिफॉल्ट पण होत नव्हती. ते आज ते 5 मिनिट टाकू आणि पहिल्या दिवशी पण थोडी झाली. हे नको ओपन करू, एक्सेल एक्सेल ओपन करू पुढं रेकॉर्डिंग मध्ये. हा का, हा व्हिडिओ काढून टाकतो. हा का, ती जे 7 मिनिटाची होती ना, त्याचं तुम्ही एक्सेल ओपन केली होती, व्हिडिओ लावून केली होती, ते आपण टॉप करून घेतलं किंवा करून घेतलं मध्ये असं ओपन करायचं, मग ते चालू होतं. ओके, काय लिहिलं असाइनमेंट 1? हा, काहीच नाही. अरे ना, क्रिएट 2 मेथड क्रिएट करा. कोणत्या? मल्टिप्लिकेशनच्या. आपण जर ऍडिशनच्या केल्या तशा मल्टिप्लिकेशनच्या करायच्या. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये लिहायचं इंट इंट, दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं डबल डबल डबल. हा, मल्टिप्लिकेशनच्या 2 मेथड क्रिएट करायच्या. ओके, नंतरची क्रिएट ऍड करा परत. एकामध्ये 2 इंट लिहा, एकामध्ये 3 इंट लिहा. आपण केलाय तो प्रोग्राम ऑलरेडी, ते पण करा. नंतर असाइनमेंट क्रमांक 3, ॲनिमल डॉग ओव्हरराईड करायचंय, साऊंड मेथड. ॲनिमल डॉग ओव्हरराईड करायचं, साऊंड मेथड. समजतंय का? एक्झाम्पल कसं लिहायचंय. असाइनमेंट क्रमांक 4, व्हेकल कार. काय करायचं, ओव्हरराईड. कोणती मेथड? स्टार्ट. व्हेकल इज स्टार्टिंग, कार इज स्टार्टिंग असं येईल मग. ओके, असाइनमेंट नंबर 5, शेप सर्कल. त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, आपण केलंय ते ऑलरेडी. ओके, याच करा परत. किंवा कोणी कॅल्क्युलेटर बनवा, कोणी काय बनवा, वेगवेगळं करा. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे ऍब्स्ट्रॅक्शन. काय आहे? ऍब्स्ट्रॅक्शन. सो व्हॉट इज मीन बाय ऍब्स्ट्रॅक्शन? Hiding unnecessary data. Hiding implementation details, showing important information. घ्या लिहून.
Abstraction means showing important information, hiding implementation details. म्हणजे एक्झॅक्टली काय समजलं का? इन्फॉर्मेशन डेटा showing important information. Showing important information, hiding implementation details. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं ठरलं काय सांगशाल? एटीएम मशीन. करेक्ट. काय आहे? ऍब्स्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे एटीएम मशीन. कसं? तुम्हाला काय काय दिसतं एटीएम मशीन मध्ये गेल्यावरती? विथड्रॉ करायची जे मनी येते करेक्ट, तर तुम्ही बॅलन्स चेक करू शकता किंवा मनी डिपॉझिट करू शकता, विथड्रॉ करू शकता, बॅलन्स चेक करू शकता, एटीएमचा पिन चेंज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काही चेक करू शकता का? जसं की डेटाबेसला काय आहे तुम्हाला माहिती का? हा काही समजतंय का? किंवा बँकिंगचं सर्व्हरचं लॉजिक काय तुम्हाला माहितीये का? त्यांनी काय लॉजिक लिहिलेलं आहे पैसे यायला जायला? तो इंटरनल कॅल्क्युलेशन कशा होत्या? त्या पैसे काढल्यावरती ऍड करत्या की मायनस करत्या तुम्हाला माहिती का? सो त्याला काय म्हणत्या? इंटरनल इम्प्लिमेंटेशन डिटेल्स. ते काय केलंय? हाईड केलंय. आणि शोईंग जे इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला काय पैसे काढा, एक तर टाका काढा किंवा बॅलन्स तुमचा चेक करा. ओके, त्याला काय बोलतं? ऍब्स्ट्रॅक्शन हिडन डिटेल्स. अरे काय आहे ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे? हिडन डिटेल्स. लिहून घ्या. समजलं का एक्झाम्पल की नाही समजलं? सांगता येईल रिअल लाईफ एक्झाम्पल सर्वांना? किंवा कार. कार कोण चालवत तुमच्यामध्ये? कोणीच नाही. मोटरसायकल चालवता? काय करता मोटरसायकलला? बाईक. सेल सेल स्टार्ट करता आता बरोबर, किंवा मग किक मारता, क्लच ऑफ करता, गिअर टाकता. ओके, तर तुमच्याकडे जर मोपेड असेल तर काहीच नाही करायचं, फक्त सेल स्टार्ट करायचा आणि ऍक्सिलेटर द्यायचंय. ओके, एवढ्याच गोष्टी माहिती तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त नॉलेज आहे का ड्रायव्हरला? तुम्हाला थोडा ड्रायव्हरला पण नाही. जसं की इंजिनचं इंटरनल डिझाईन कसं आहे, हा इंजिन इंटरनली वर्क कसं करतं, फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय असं माहिती तुम्हाला? प्रत्येक गाडीमध्ये असतं ते. करेक्ट. किंवा गिअर बॉक्सचं मेकॅनिझम माहिती तुम्हाला? माहित असेल, एखादा मेकॅनिकल असेल त्याला पण आयडिया असेल, पण इन डिटेल माहित असेल का त्याला त्या गाडीचं पर्टिक्युलर? नाही. सो त्याला काय बोलतो आपण? ऍब्स्ट्रॅक्शन. समजलंय का? दिस इज ऍब्स्ट्रॅक्शन. गेले एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल लिहिलंय. So, abstraction hide unnecessary data. So details घेऊन abstraction hides unnecessary details and show only important features. Show only important features. सो काही तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, वाय ऍब्स्ट्रॅक्शन, का गरजेचं ऍब्स्ट्रॅक्शन? करेक्ट. वाय ऍब्स्ट्रॅक्शन? सिक्युरिटी. आपण जर ऍब्स्ट्रॅक्शन नाही लावलं तर काय होईल? कोणी पण येऊन डेटाबेसचा लॉजिक चेक करा, तुमच्या बँकेतले पैसे घेऊन जाईल. ओके, देन सिम्प्लिसिटी. सगळ्यांनाच त्या गोष्टी वापरता येतील का? करेक्ट. सर्वांना त्या गोष्टी यूज करता येईल का? सपोज एसक्यूएल क्वेरी असली आणि ती जर ती म्हणजे तुम्हाला फायर करायची असते, पैसे काढायला जमल का सर्वांना? किती स्मार्ट माणूस असता त्याला जमेल का?
नाही, त्याला काय लागेल, कम्प्युटरचं एसक्यूएलचं नॉलेज असतं, पर्सन लागेल. ओके, तो काय आहे, सिम्प्लिसिटी. कॅरी ऑन सेकंड पॉईंट, सिम्प्लिसिटी. देन थर्ड पार्ट मेंटेनन्स, इझी मेंटेनन्स आहे. ऍब्स्ट्रॅक्शनचा यूज करा आपण, इझी मेंटेनन्स, बेटर डिझाईन आणि रियुजेबिलिटी. कोड काय होतो, रियूज होतो. मॅडम लिहिलंय तुम्ही, काय काय लिहिलं सांगा, वाचा. व्हाय ऍब्स्ट्रॅक्शन, बोला. नाव काय तुमचं, नाव. सर फर्स्ट पॉइंट काय होता? लाऊडली. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तुमचा माझ्यापर्यंत यायला पाहिजे का, अंतर जास्त आहे, जास्त आहे, कमी आहे? माझा क्वेश्चन समजलाय का? काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तुमचं माझ्यापर्यंत यायला पाहिजे. काय आहे, नाव काय आहे? हा, नाव काय? गायत्री. चला चला, माहिती कोण काय आहे? हं? काय नाव आहे, काय नाव आहे? याचा अर्थ काय, मोठ्याने बोलायचं. काय, गायत्री. करेक्ट. सॉरी मॅडम, तुम्हाला मी रिप्लाय करतो. ऑनलाईन मध्ये कोणतरी बोललं होतं, मला मॅडम क्लिअर करू दे. हा, वाय ऍब्स्ट्रॅक्शन सांगा तुम्ही, मोठ्याने बोला, उभे राहा, स्टँड अप. सांगा. वाय ऍब्स्ट्रॅक्शन. बोला फास्ट. हा, यस. स्मिता, बस खाली. लक्ष नव्हतं तुझं आलं, करेक्ट. आणि माझं लक्ष होतं, बरोबर आहे ना? तू लिहिलं का, काय लिहिलंय, वाच, पाहून वाच. वाच, गायत्री. तुला राग आला गायत्री माझा, शिव्या दे मला, पण वाच. हा, ओके. नयन. ओके, गुड. चला ऑनलाईन काय म्हणतात मॅडम, बोला, कोणाचा प्रश्न होता काहीतरी? यस, फास्ट बोला. अरे ऑनलाईन पैकी कोणतरी मला आवाज दिला होता. सर फर्स्ट पॉइंट काय होता? सिक्युरिटी, सिम्प्लिसिटी, इझी मेंटेनन्स, देन बेटर डिझाईन आणि रियुजेबिलिटी. करेक्ट. आता प्रश्न आहे माझा, हाऊ टू अचीव ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन अचीव करायचं आपल्याला. तर कसं करायचं? Java provides two ways achieve the abstraction by using abstract class interface. Abstract class and interface. So आपण आज काय बघणार मग? What is abstract class? So काय abstract class? Abstract class is the same as a normal class. Correct? आपण बघूया.
ओके. सो क्लास suppose animal. ओके, क्लास ॲनिमल. ओके, आपल्याला आता हा काय नॉर्मल क्लास आहे. ओके, याला जर ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवायचा असेल तर काय करावं लागेल? ऍबस्ट्रॅक्ट क्लास ॲनिमल. काय झाला हा? ऍबस्ट्रॅक्ट क्लास झाला. काय झाला? सो काय झाला? ऍबस्ट्रॅक्ट क्लास ॲनिमल. ओके, हा कोणता क्लास झाला? ऍबस्ट्रॅक्ट क्लास. सो याच्यामध्ये मेथड आहे वाईड शो. काय आहे? हॅलो. ओके, सॉरी सॉरी गाईज, मी रॉंग लिहितोय. तुम्ही मला सांगताय मी तर अशी लिहितो. आपण कशी लिहितो? हॅलो. ओके, सो काय आलं याच्यामध्ये? मेथड लिहिली आपण एक हॅलो. मला ही मेथड काय करायची आहे? कॉल करायची. काय करावं लागेल? ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. करेक्ट? कसं करणार? कोण सांगतं? बोला गाईज. ॲनिमल इक्वल टू न्यू ॲनिमल, देन ॲनिमल डॉट शो. ओके, सो काय आलं? आपण काय केलंय? ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ओके, तुम्हाला समजा नाही का? ओके, आता समजतंय का? काय केलंय? नॉर्मल क्लास आहे, त्याच्यामध्ये एक मेथड आहे आणि आपण ती मेथड काय करतोय? कॉल करतोय. इकडे लक्ष द्या. आकाश सरांचं काम चाललंय. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ऑनलाईन वाले समजतंय का? Yes, sir. जावा सी abstract demo डॉट जावा. जावा abstract demo. स्पेलिंग चुकली करेल. करेक्ट. जावा करेक्ट. हॅलो. ओके, काय आलंय? हॅलो प्रिंट झालंय. ओके, नॉर्मल क्लास या. त्यात काय आहे का? ऍबस्ट्रॅक्टचा काहीच विषय नाही इथं, बरोबर. बट मी या क्लासला काय डिक्लेअर केलंय? ऍबस्ट्रॅक्ट. काय होतंय कंपायलेशन होते? ॲनिमल इज ऍबस्ट्रॅक्ट कॅन नॉट बी इन्स्टन्सिएटेड. ॲनिमल इक्वल टू ॲनिमल न्यू ॲनिमल. काय म्हणताय ते? घ्या लिहून. कॅन नॉट बी इन्स्टन्सिएटेड असं एक्झाम्पल लिहा. हे आणि खाली असं एरर लिहा. इन्स्टन्सिएटेड म्हणजे काय? ऑब्जेक्ट. आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. सो गाईज लक्ष द्या. जावा काय आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. करेक्ट. आणि एखाद्या क्लासचा आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास जर क्रिएट केला तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. मग ऑब्जेक्ट जर क्रिएट नाही केला तर त्या क्लास मधल्या मेथड कशा कॉल करायच्या? कोण सांगतं मला?
हा बोला ऑनलाईन वाले. Java is a object-oriented programming language. Correct? So everything is based on object and classes. Correct? Java मध्ये. So तुम्ही काय करताय? Abstract class create करताय. Abstract class create केल्यानंतर त्याचा आपण ऑब्जेक्टच क्रिएट करू शकत नाही, तर त्याला मेथड कशा कॉल करायच्या कोण सांगतो मला? येईन कोणाला सांगता? ऑनलाईन वाले बोला पटकन. ओके. कोण सांगतं मला? अरे ऑनलाईन वाले बोला फास्ट. सर नवीन क्लास एक्सटेंड करावा करेक्ट. काय करावं लागेल? बरोबर बोलतोय, बोल. एक अजून एक क्लास बनवावा लागेल आणि त्याच्यामध्ये एक्सटेंड करावा लागेल एनिमल क्लास. सो आपण एक कन्सेप्ट शिकलेलो आहे. काय काय? इनहेरिटन्स. हा ऍक्वायर द पॅरेंट क्लास प्रॉपर्टी टू चाइल्ड क्लास. याचा एक चाइल्ड क्लास बनवायचा. त्याच्यामध्ये ऑलरेडी याच्या प्रॉपर्टी देऊन जातील. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि तो कॉल करायचा. सिंपल आहे की नाही? सो कसा क्रिएट करायचा मग? सो डायरेक्टली कॅन नॉट क्रिएट ऍबस्ट्रॅक्ट क्लास ऑब्जेक्ट, पण इनडायरेक्टली करू शकतो. ओके. कसं करणार? क्लास कॅट. ओके. कॅट अॅनिमल आहे ना. एक्सटेंड अॅनिमल. नाही तर मग काय दिलं मी? वाईड शो माव माव म्याव म्याव काहीतरी लिहा. ओके. कॅट कशी करते? हा आणि इथं काय करणार तुम्ही? ओके. कॅटचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार अॅनिमल आणि तो शो करणार. ओके. हे बघा. ओके. या देऊन. सर एकदा रिटर्न सांगा ना. आपण काय केलंय? आपण हा कोणता क्लास झाला काय सिलेक्ट केलेला? ऍबस्ट्रॅक्ट क्लास. याचा डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो का आपण? नाही. सो मी त्या क्लासला काय केलंय? एक्सटेंड. करेक्ट. येस. अॅनिमलला काय केलंय? एक्सटेंड. त्याच्यामध्ये मेथड लिहिली शो आणि ती कॉल केली. ओके. हा.
ओके गाईज, तो एक मिनिट.